महाराष्ट्र में मराठी भाषा में ही बात करने पर जो सियासत चल रही है वो जोर पकड़ रही है। मीरा भाईंदर में मराठी मोर्चे का सफल आयोजन हुआ, जबकि पुलिस ने इसकी मंजूरी नहीं दी थी। आ जाओ आ जाओ। डांबण्यात आलं, जेवढं तुम्ही झडपशाही कराल तेवढी मराठी जनता, मराठी माणूस उचलून पुन्हा नवा ताकदीने उभा राहील। हा मराठी माणसाचा लढाऊ स्वभाव आहे, हा मराठी माणसाचा मराठी बाणा आहे। आज जेव्हा जेव्हा मराठी माणसावरती, जेव्हा मोगल काळात आणि तुर्कांच्या काळामध्ये जेव्हा झडपशाही झाली, अतिक्रमण झालं, तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सारख्या नेतृत्वाने डोकं वर काढलेलं आहे आणि मराठी माणूस काय असतो हे थेट पेशावरपर्यंत दाखवून दिलेलं आहे आणि बंगालच्या सीमेपर्यंत दाखवून दिलेलं आहे। काल परवा आलेले तुमचे भैये परप्रांतीय आम्हाला सांगतायत छूट भैयांना म्हणावं, हे आमचेच निवडून दिलेले प्रतिनिधी लाल गोटेपणा करत असतील, पण यापुढे खपून घेतलं जाणार नाही। आमच्यापैकीच काही लोकांना वाटत असेल की मीरा भाईंदर मध्ये पाय ठेवल्यावरती आपण हिंदी भाषेपर्यंत आलो असं वाटतं, अशा या आमच्या प्रतिनिधीचा मी इथे निषेध करतो। हे मराठी शहर आहे, हे मराठी राज्य आहे आणि इथे मराठीच ऐकू येणार। कुणाची मावशी जर हिंदी भाषिक असेल तर त्याने वेळीच स्वतःच्या विचारांना आवर घातला पाहिजे। हे तुम्ही अशी वाक्य पसरवून परप्रांतांना चिथावणी देत आहात, हे कुठे थांबवलं पाहिजे। अशा या प्रत्येक राजकीय नेत्याला, लोकप्रतिनिधींना मी आज आवाहन करतो की यापुढे तुम्ही मराठी भाषिकांचे नेतृत्व करत आहात, मराठी भाषिकांचे प्रतिनिधी आहात। कमीत कमी तुमच्या आडनाव, तुमच्या वडिलांचं आडनाव, तुमच्या आजोबाचं आडनाव याची तरी लाज बाळगा आणि मराठी माणसा करता त्याच्यामध्ये तुम्ही काम कराल असं मी सांगतो। बोलणारे खूप जास्त आहेत, परंतु तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये। आपण हे कार्यक्रम आहे हा 5 मिनिटात आवरता घ्यायचा आहे। सर्वेश्वर इथे आलेले आहेत, त्याला मी विनंती करतो की त्याने 2 शब्द तातडीने आठवावे। आई माऊलीचा यूपी वाल्यांची ना MP वाल्यांची ना बंगाल वाल्यांची, मारवाड्यांची ना गुजरातांची राजधानी मराठमोळ्यांची, राजधानी मराठमोळ्यांची, खरी मुंबई आगरी कोळ्यांची। आई माऊलीचा या ठिकाणी माजी खासदार राजन विचारे साहेब, तसेच मनसेचे संदीप राणे, अभिजित कानसे, काँग्रेसचे प्रमोद दादा सामंत, तसेच प्रभाकर म्हात्रे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण मंचाकडे यावं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे तारे पाटील साहेब जिथे असतील त्यांनी यावं। अजय जेव्हा हे ठाण्यावरून आलेले आहेत, त्यांचे हातभर फाटल्यानंतर मागे घेतले त्यांनी आणि आज त्यांना हा मोर्चा त्या ठिकाणी काढून द्यायचा नव्हता आणि त्या दोघांचं प्लॅन त्या ठिकाणी फेल झालं। मी इथल्या सर्व मराठी जनतेला आणि त्यांना सहकार्य करणारे इतर भाषिकांना सुद्धा मी धन्यवाद देईन की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये अत्याचार आणि अन्याय या ठिकाणी दूर करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी सर्व नागरिकांना मी धन्यवाद देईन। साहेब, आज पण तुम्हाला माहिती असेल मी राहतो ठाण्याला, रात्री 11:30 वाजता मला नोटीस द्यायला आले पोलीस। त्या पोलीस अधिकाऱ्याला विचारलं तुझं नाव काय रे? त्या ऑफिसरचं नाव मी आता घेत नाही, मराठी होता। साहेब आम्ही काय करणार,
वरून आम्हाला प्रेशर आहे म्हणून आम्ही तुम्हाला नोटीस दिलं. नोटीस बिटीस आम्ही महाराष्ट्रात राहतो, पाकिस्तानात नव्हे, या महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला हा शिकू नका. लोकशाहीने दिलेलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान दिलेलं आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला इथे अधिकार आहे या ठिकाणी आपलं मत व्यक्त करायचं. आणि ते जर लोकशाहीचा हक्क या ठिकाणी अडवत असेल तर या ठिकाणी सर्व लोक एकत्र येऊन जबाब देतील. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समिती या मीरा भाईंदरमध्ये काम करते, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोर्चा होता. त्या ठिकाणी शिवसेना असेल, त्यानंतर मनसे असेल, इतर सर्व मराठी बोला, तुम्ही मराठी बोला, मराठी बोला, मराठी बोला, तुम्ही मराठी बोला. वाटलीये, घाबरलंय सरकार, पिथिरलंय सरकार. पण हे सरकारला आमचं सांगणं आहे की महाराष्ट्रात मराठी चालणार, मराठी विजय झालेला आहे. त्याच्यासाठी सर्वांना धर्मांना एकत्र घेऊन आम्ही या ठिकाणी करतोय. त्यांना हे कुठेतरी थांबवणं, गाळबोट लावण्याचा प्रयत्न करतोय. किंवा इमॅजिनरी बोलणं योग्य नाहीये. आपण फक्त एकच म्हणू शकतो की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्व उपाययोजना पोलीस दलाने केलेली आहे. थोड्या वेळापूर्वी प्रताप सरनाईक यांनी असं म्हटलं की पोलिसांना असे कुठले आदेश निर्देश दिलेले नाही की मराठी लोकांना अटक करावं. काय नेमकं काय की त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावं मराठी माणसांवर? नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. इथं फक्त आपण कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्याचं काम करतोय आणि त्यासाठी